नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 15 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आपली जी पहिली न्यूज आहे ती रशिया आणि भारताच्या संबंधीची न्यूज आहे. आता एकंदरीतच मधल्या काळामध्ये एक गोष्ट घडली होती की भारत भेटीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री आले होते, सर्जेई लॅवरॉक. ओके. आणि यांनी भारत भेटीचं सगळं दिल्लीमधलं जे काही त्यांच्या गोष्टी संपल्यानंतर इस्लामाबादला ते गेले होते आणि त्याच्यामुळे मग त्या दौऱ्यावर टीका होते. म्हणजे भारत भेटीवर आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री भारतातून पाकिस्तानात गेले आणि त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली. आता याच्यावर रशियाने स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते म्हणजे भारत आपला विश्वासू सहकारी आहे, दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज नाहीत. आणि रशियाने 14 एप्रिल 2021 रोजी हे स्पष्ट केलेलं आहे की भारत आमचा विश्वासू सहकारी आहे, आमच्यात कसलेही गैरसमज नाहीत. आता पाकिस्तानसोबत मग तुम्ही चर्चा का केली किंवा पाकिस्तानला तुम्ही का गेला, तर स्वतंत्र संबंधांच्या आधारे आपलं मर्यादित सहकार्य पाकिस्तानबरोबर आहे असं रशियाने स्पष्ट केलं. सो बेसिकली भारत आणि रशिया यांचा जर तुम्ही विचार केला तर आपले रिलेशन्स खूप चांगले आहेत रशियाबरोबर. रशियाकडून आपण S-400 प्रणाली घेतोय बघा. ही S-400 काय आहे, ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे. आणि एकंदरीत रशिया त्याची जी सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी आहे ती फक्त आणि फक्त भारताबरोबर शेअर करतो असंही म्हटलं जातं. पण मधल्या काळामध्ये एक गोष्टी झालेली आहे, ती म्हणजे काय की चीन, पाकिस्तान, रशिया असा सुद्धा एक ट्रायो आपल्याला बघायला मिळतो. आता नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी पाळण्याबाबत 2003मध्ये जो काही करार झाला होता त्याचं पालन करण्यासंबंधी भारत आणि पाकिस्तान यांनी जे काही आता सध्या चर्चा केलेली आहे आणि त्याच्या आधारे 2003च्या कराराचं पालन केलं जाईल बाबा. आता हे दरवर्षी होतं, याच्या यादी पण बघितलेलं आहे की भारत पाकिस्तान 2003च्या करारावर काम करण्यासंबंधी चर्चा करतात, दोघं होकार देतात, पाकिस्तान दरवेळेस माती खातं तिच्यामध्ये. ओके. सो या बांधिलकीचं रशियाने स्वागत केलेलं आहे. आणि रशियाचं भारताबद्दलचं जे मत आहे अफगाणिस्तानच्या बाबतीत तेही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणजे काय की अफगाणिस्तानासोबत प्रादेशिक मतैक्य घडून आणण्याच्या प्रक्रियेचा भारत हा एक भाग असलाच पाहिजे असं रशियाचं म्हणणं आहे. तसंच अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेबाबत भारत आणि रशिया यांचा दृष्टिकोन समान आहे, हेही रशियाने स्पष्ट केलेलं आहे. आता याच्यात दुसरी अफगाणिस्तान संबंधीची एक न्यूज आहे ती अमेरिकेची, तीही आपण बघूयात. दुसरी जी न्यूज आहे आपली ती श्रीलंकेसंबंधीची आहे. श्रीलंकेने 11 जहाल दहशतवादी संघटनांवर बंदी आणलेली आहे. आता श्रीलंकेचे अध्यक्ष जे आहे गोताबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेमध्ये दहशतवादी कारवायांशी संबंधित असणाऱ्या जवळपास 11 जहाल दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची अधिसूचना 13 एप्रिल रोजी जारी केली. आता बंदी घालण्यात आलेल्या संघटना कुठल्या आहे, आयसिस, अल-कायदा आणि श्रीलंका इस्लामिक स्टुडंट मूव्हमेंट. सो अशा 3 या बंदी घालण्यात आलेल्या संघटना आहेत. श्रीलंकेमध्ये 2019मध्ये ईस्टर संडे आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला होता बघा. आणि त्यावेळेस नॅशनल तौहिद जमात नावाचा जो पक्ष आहे, दहशतवादी संघटना आहे, त्याच्याबरोबर अन्य 2 दहशतवादी संघटनांवर यांनी बंदी घातली होती. सो 2019मध्ये ज्यावेळेस ईस्टर संडेला आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला होता त्यावेळेस 3 दहशतवादी संघटनांवर यांनी बंदी घातली होती श्रीलंकेने. आता 2019मध्ये चर्च आणि पंचतारांकित हॉटेल जे आहे तिथं आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला होता. 270 जण जे आहेत ते ठार झाले होते आणि अन्य 500 जण जे आहेत ते जखमी झालेले होते. सो हे 2019मध्ये घडलेलं आहे. पाकिस्तान जे आहे त्यासंबंधीची एक दुसरी न्यूज आहे बघा की तेहरीक-ए-लबैक हिच्यावर पाकिस्तानने बंदी घातलेली आहे. तेहरीक-ए-लबैक पाकिस्तान TLP असं कट्टरतावादी पक्ष एक आहे बघा, तिथला त्याचं नाव आहे. दहशतवाद विरोधी कायदा 1997मधील नियम 11B नुसार 14 एप्रिल 2021 रोजी पाकिस्तानने तेहरीक-ए-लबैक पाकिस्तानवर बंदी घातली. आता असं करण्याचं कारण काय आहे, तर फ्रान्समध्ये ईश्वराची निंदा करणारं एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्याच्यामुळे फ्रान्सच्या राजदूताची पाकिस्तानमधून हकालपट्टी करावी अशी तेहरीक-ए-लबैक पाकिस्तानची मागणी आहे. या पक्षाचे समर्थक, कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि यांच्यामध्ये चकमक सध्या सुरू आहे. त्याचा फटका भारतीय यात्रेकरूंना सुद्धा बसलेला आहे की तेहरीक-ए-लबैक पाकिस्तान जे आहे त्या पक्षाच्या समर्थकांनी रस्ते रोखल्यामुळे बैसाखीनिमित्त पाकिस्तानातला एक गुरुद्वारा आहे बघा, पांजा साहिब, तेथे जाणारे 800हून जास्त भारतीय शीख बांधव जे आहेत ते अडकून पडले होते. 14 एप्रिल रोजी ते रावळपिंडी येथे पोहोचले आहेत. म्हणजे आता या तिथं जी निदर्शनं चालू होती तिच्यात रास्ता रोको, तिच्याने भारतीय यात्रेकरूंना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागलेली आहे.
त्याच्यानंतर चीननी वुहानमधला कोरोना कसा नियंत्रणात आणला. म्हणजे बघा, सगळी जी काही सुरुवात होते आपण बघितलं की चीनमधून ही सगळी सुरुवात. आज चीन निवांत आहे आणि आपली जी परिस्थिती आहे ती अतिशय भयानक आहे. 8 एप्रिल 2021 रोजी चीननी वुहान प्रांतातली टाळेबंदी उठवली होती. त्याला 1 वर्ष कंप्लीट झालं बघा. म्हणजे वुहान प्रांत जो होता की जिथून ह्या कोरोना संबंधीचा सगळा प्रसार झालेला आपण मानतो किंवा ते जगासमोर आलं होतं, तर तिथली टाळेबंदी 8 एप्रिललाच चीननी उठवलेली आहे. त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता चीनी रोग जे आहे, तर त्याचा चीनी रोग फैलाव नियंत्रण केंद्र जे आहे, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, त्याच्यानुसार त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे तिच्यामध्ये काय 4 महत्त्वाची गोष्टी आहेत बघा. एक, कोविड-19ची लागण झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून काढणं, कळलेल्या रुग्णांवर योग्य प्रकारे औषधोपचार करणं, रुग्णाच्या सानिध्यात आलेल्यांचं विलगीकरण करणं आणि धोक्याचा अंदाज घेऊन बंदी शिथिल करणं. सो एकूण 4 सूत्र आहेत बघा. कोविड-19ची लागण झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधणं, त्यांच्यावर औषध उपचार करणं, रुग्णाच्या सानिध्यात आलेल्यांचं विलगीकरण करणं आणि धोक्याचा अंदाज घेऊन बंदी शिथिल करणं. सो या 4 महत्त्वाच्या बाबी आहेत. लसीकरणाचा जर विचार केला तर 27 मार्च 2021 पर्यंत 10 कोटी लोकांचं चीनने लसीकरण केलं होतं आणि जुलै 2021 पर्यंत 50 कोटी लोकांच्या लसीकरणाचं लक्ष चीनचं आहे. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो या सूत्राच्या आधारे वुहानमध्ये आजच्या डेटमध्ये कोरोना नियंत्रणात आहे बघा. आणि पुढचं जे आहे की चीनचं पंचशील, असंही पंचशील. आता चीनच्या बाबतीमध्ये एक अहवाल पुण्यातून प्रकाशित झाला होता बघा. तिच्यामध्ये या काही गोष्टी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत की चीनचा आकार जो आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेच्या 5 पट आहे. ओके. 1997 ते 2019 या काळात चीनमधल्या परकीय गुंतवणुकीचं प्रमाण 12.7 महापद्म डॉलर आहे. 12.7 महापद्म डॉलर. भारतातल्या परकीय गुंतवणुकीचं प्रमाण केवळ 460 अब्ज डॉलर आहे. मग याच्यावरून लक्षात येतं की 5 पटीची अर्थव्यवस्था मोठी आहे. आणि त्याच्यानंतर चीनहून होणाऱ्या भारतीय मालाची आयात जी आहे ती येत्या काळात वाढू शकते आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील चीनच्या व्यापाराचं महत्त्व जे आहे तेही वाढू शकतं. आता याच्यासाठी चीननी एक पंचशील धोरण जे आहे नव्याने त्यांच्याकडं ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून ते मांडलेलं आहे की निर्यात धार्जिना धोरणापासून अंतर्गत निर्मिती स्रोतांकडं वळणे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे गुंतवणुकीऐवजी उपभोक्ता प्रणालीला प्राधान्य देणं, औद्योगिकरणाला अधिकाधिक सेवा क्षेत्राकडे वळवणं, धातू, खाण, रसायनं इत्यादी दर्टी क्षेत्रापासून इलेक्ट्रॉनिक मोटरची निर्मिती, गैरपरंपरागत हरित उद्योगाकडे वळणं. आणि 5वं आहे संगणकीय आणि कंडक्टरची निर्मिती, अंतरिक्ष तंत्रज्ञान आणि AI कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राकडे उद्योगांना वळवणं. म्हणजे याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सेवा क्षेत्र याच्याकडे वळण्याचा कल जो आहे चीनचा तो फार क्लिअर आहे त्या काळामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की एक दिवसीय क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला तर याच्यात जी काही क्रमवारी असते तिच्यामध्ये बाबर आझमनी विराट कोहलीवर मात केलेली आहे की विराट कोहली जो आहे तो जवळपास ऑक्टोबर 2017 एक दिवसीय क्रिकेटमध्ये अग्रस्थानी होता. त्याची रँक 1 होती. 1258 दिवस विराट कोहली एक दिवसीय क्रिकेटमध्ये अग्रस्थानी होता. 1258. विराटला अग्रस्थान गमवावं लागलेलं आहे. 14 एप्रिल 2021 पाकिस्तानचा बाबर आझम जो आहे तो एक दिवसीय क्रिकेटमध्ये अग्रस्थानावर विराजमान झालेला आहे. सो एकंदरीतच जी काही कंटिन्युटी बाबर आझमची होती दक्षिण आफ्रिका विरोधातल्या ज्या एक दिवसीय मालिकेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिलेला आहे तर ते 5 गुण त्याला हवे होते 1 नंबरवर जायला, ते त्यांनी मिळवलेले आहेत. आणि विराट कोहली आता 2 नंबरवर आणि बाबर आझम 1 नंबरवर गेलेला आहे बघा. नूरा अल मतरोशी ही अंतराळ सफारीवर जाणारी पहिली अरब महिला ठरणार आहे बघा. नूरा अल मतरोही संयुक्त अरब अमिरातीचे नागरिक आहे आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान किंवा दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी अंतराळ मोहिमेसाठी नूराची निवड केलेली आहे. 27 वर्षीय नूरा जी आहे ती अंतराळ सफरीवर जाणारी पहिली अरब महिला ठरणार आहे. 2011 ॲम्स्टरडम येथे जे काही आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धा झाली होती तिच्यात UAEला पहिलं स्थान तिने मिळवून दिलं होतं. 1963 जगातली पहिली महिला अंतराळवीर जी आहे ती अंतराळात गेली होती ती म्हणजे व्हॅलेंटिना तेरेशकोवा. ही रशियाची आहे बघा आणि 1963 ती गेली होती. आणि आता 2021 जी आहे तर UAEची पहिली महिला अंतराळात जाणार आहे. तो हा एक मोठा हे आहे, पण तरीसुद्धा कुठंतरी आशेचा एक हे दिसतो की 1963 रशियन महिला अंतराळवीर जाते आणि 21 पहिली अरब महिला जाणार आहे.
सो एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही गोष्ट जी आहे ती आहे ना महिला उत्थानासाठी एक आशेचा किरण म्हणून तुम्ही बघू शकता. कमलाकर झेंडे वय वर्ष 68, हे सायकलपटू होते आणि प्रशिक्षक होते बघा. मुंबई पुणे सायकल स्पर्धा हॅट्रिकसह त्यांनी 5 वेळा जिंकली होती. 1981मध्ये राष्ट्रीय स्तरावर झालेली मुंबई नाशिक शर्यत जिंकली होती. भारतीय सायकलिंग महासंघाचे 4 वर्ष ते उपाध्यक्ष होते. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार. सो कमलाकर झेंडे यांचं निधन झालेलं आहे. बाळकृष्ण भंडारी वय वर्ष 49, यांचंही निधन झालेलं आहे. करोनामुळे झालं बघा. तायक्वोंदो प्रशिक्षक ते होते. महिलांसाठीचा स्वयंसिद्धा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम त्यांनी राबवला होता. त्यांचं एक पुस्तक पण आहे, महिला स्वसंरक्षण, एक अस्त्र आणि शस्त्र. पुरस्कार जर तुम्ही बघितले तर क्रीडा युवक सेवा संचलनाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 2018मध्ये त्यांना मिळालेला आहे. शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार महाराष्ट्र राज्य 2019 हा मिळालेला आहे. दक्षिण कोरियाच्या चोसान विद्यापीठ जे आहे, तर या चोसान विद्यापीठाने त्यांना मानद प्राध्यापक पद पण बहाल केलं होतं. सो जवळपास हजारो तायक्वोंदो खेळाडू त्यांनी जे आहे प्रशिक्षित केलेले आहेत. आता बघा, फास्टॅग शिवाय फिरण्यास मनाई नाही. आता एक याचिका जी आहे ती उच्च न्यायालयात गेली होती बघा, मुंबई उच्च न्यायालयात, की जिच्यामध्ये म्हटलं गेलं होतं की फास्टॅगमुळे काय होतं आहे की रेस्ट्रिक्शन येतं आहे. फास्टॅग नसलेली जी वाहनं आहे त्याला दुप्पट जो काही आहे टोल आकारला जातो वगैरे वगैरे, त्या पद्धतीने वाद होतात. तर याच्यामध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे की फास्टॅगशिवाय फिरण्यास आम्ही मनाई केलेली नाही आहे. तुमच्या आर्टिकल 19चं है ना, कलम 19 राईट टू मूवमेंट, याचं कसलंही हनन आम्ही करत नाही आहे. पण फास्टॅगच्या बाबतीमध्ये आहे की तुम्ही ते विना फास्टॅग गाडी आली तर दुप्पट कर वगैरे लावणं, हा सगळा प्रकार तिथं आहे. ओके, पण याच्यामध्ये केंद्र सरकारने फार क्लिअर केलेलं आहे की फास्टॅगशिवाय फिरण्यास मनाई नाही आहे. तुमचा कसलाही राईट टू मूवमेंट हॅम्पर याच्यात होत नाही. त्याच्यानंतर सिराज ॲक्ट, इट्स टाईम टू इनॅक्ट सिराज ॲक्ट. आता हे प्रकरण काय आहे की रामचंद्र सिराज हे एक प्राध्यापक होते बघा. अलीगड नावाचा चित्रपट जो आहे, तो अलीगड नावाचा चित्रपट यांच्यावर आला होता. LGBTQ कम्युनिटी जे आहे, आता LGBTQ+ जे आहे याच्यावर आपलं सेपरेट लेक्चर ऑलरेडी आहे, ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. ते वाटलं तर मी एकदा पोस्ट करेल टेलिग्रामला. आता बघा की सेक्शन 377 जे आहे इंडियन पिनल कोडचं, तर ते जे आहे की एकंदरीतच LGBT कम्युनिटी आणि IPC 377 याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे. आता रामचंद्र सिरास हे जे प्रोफेसर होते बघा, तर एकंदरीतच अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जे आहे तिथं ते प्रोफेसर होते है ना, मॉडर्न लँग्वेज डिपार्टमेंटमध्ये. आणि 2010मध्ये जे काय आहे की त्यांना 2 लोकांनी त्यांच्या घरात घुसून है ना की दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर त्यांना पकडलं आणि मग तिच्यामधून जे होतं की कन्सेक्शुअल सेक्स विथ अनदर मॅन, आणि मग इथून जो सगळा इश्यू झाला आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जी होती तिने त्यांना हे केलं होतं बघा, सस्पेंड केलं होतं ग्रॉस मिसकंडक्टनुसार. आणि हंसल मेहताचा चित्रपट याच्यावर आलेला आहे अलीगड 2015. आता सिराज ॲक्ट आला पाहिजे असं म्हटलं जातं आहे. त्याचं रिझन आहे की अलन तुरिंग लॉ आपण आहे बघा. आता ऑस्कर वाईल्ड टू अनल तुरिंग जर तुम्ही बघितलं है ना की अँटी LGBTQ लॉज आणि त्याच्याशी रिलेटेड. आता अलन तुरिंग हा सुद्धा समलैंगिकता आणि त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्यावर त्याच्या केसेस पण झाल्या होत्या. अलन तुरिंग लॉ 2017मध्ये UKने आणला होता बघा. आणि एकंदरीतच अलन तुरिंगच्या बाबतीमध्ये जे आहे की कॉम्प्युटर सायंटिस्ट होता अलन तुरिंग. त्याच्यानंतर दुसरं आहे की सेकंड वर्ल्ड वॉर जे होतं, वर्ल्ड वॉर 2, त्याचे कोड्स पण त्यांनी सॉल्व केले होते बघा. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 1952मध्ये त्याच्यावर केसेस झाल्या होत्या है ना, सो LGBTQच्या अंतर्गत. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग अलन तुरिंग लॉ आलेला आहे बघा है ना की पोस्टुमस पार्डन है ना, एकंदरच मृत्यूनंतरसुद्धा त्या गोष्टी ज्या आहेत की तिच्यातून माफी देणं आणि त्या सगळ्या गोष्टी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्याशी रिलेटेड एक केस पण लक्षात ठेवा, ती म्हणजे नाज फाउंडेशन वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ NCT दिल्ली 2009. नाज फाउंडेशनची केस जी आहे LGBTQच्या बाबतीमध्ये ती एक महत्त्वाची आहे. आणि मग जसं अलन तुरिंग लॉ आहे तसा सिराज ॲक्ट पण आता आला पाहिजे अशा आशयाचं हे एक आर्टिकल आहे बघा. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ट्विन ट्रबल. ट्विन ट्रबलमध्ये काय आहे की इन्फ्लेशन जे आहे, महागाई वाढते आहे बघा. मार्च 2021मध्ये 4 महिन्यातले सर्वात जास्त महागाई 5.52%. मग आता ही जी महागाई वाढते आहे तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की
एकंदरीतच खाद्यपदार्थ जे आहे त्याच्या बाबतीत महागाई वाढते आणि दुसरीकडं जी काही इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचा विचार तुम्ही केला तर याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, माइन्स आहे, तर तिच्यातसुद्धा जे आहे की 3.6% ते श्रंक झालेलं आहे बघा. ओके, सो एकंदरीतच फूड फ्यूल जे आहे ते 2 मेन ड्रायव्हर्स आहेत आणि एकंदरीतच प्राईस प्रेशर तिच्यावर वर्क होतं. पल्सेस इडिबल ऑइल जे आहे, किचन सॅपल, तर त्याच्यामध्येही आपल्याला जे असतं की पल्सेस जे आहे, डाळी ज्या आहेत त्याच्या किमती वाढलेल्या आहे 13.3%. ओके, त्याच्यानंतर जे आहे फॅट्स किंवा मग ऑइल जे आहे, ऑइल अँड फॅट्स, जे 24.9% जे आहे ते वाढलेलं आहे. सो एकीकडं फूड आहे, फ्यूल आहे, तर त्याच्या प्राइजेस वाढत चाललेल्या आहेत. तर हाच एक डबल ट्रायो आहे, फूड ॲज वेल ॲज फ्यूल, तर तो एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की राजस्थानला त्यांचं पहिलं वेलनेस रिसोर्स सेंटर मिळालेलं आहे. मग याच्यामध्ये जे आहे की हेल्थ, स्वास्थ्य असेल, हॅपीनेस असेल आणि वेलबिंग असेल, या सर्वांचा विचार आहे. सो राजस्थानचं पहिलं वेलनेस रिसोर्स सेंटर जे आहे ते लॉन्च झालेलं आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की अमेरिका जे आहे अफगाणिस्तानातले त्यांचे सैन्य 11 सप्टेंबरपूर्वी माघारी घेणार आहे, असं जो बायडन प्रशासनाने सांगितलेलं आहे. जवळपास 1000 सैनिक जे आहे ते अफगाणिस्तानमध्ये असतील किंवा अधिकृतरित्या तो आकडा जो आहे तो 2500पर्यंत आहे. मग तो एक मेजर मुद्दा येतो की अमेरिकेने बॅकआउट केल्यानंतर कशा पद्धतीची परिस्थिती तिथं असणार आहे. तालिबानबरोबर भारताला जुळून घ्यावं लागेल का, कारण भारताची मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट तिथं आहे बघा, है ना. अनेक प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये भारताची आर्थिक असेल, मनुष्यबळाची गुंतवणूक आहे. त्याच्यानंतर चाबार बंदर जे आहे की अफगाणिस्तानतर्फे मध्य आशियाला ते जोडलं जाण्याचा जो काही भारताचा भूराजकीय व्यापारिक आकांक्षा आहे त्याच्यामुळे खीळ बसू शकते. सो अशा काही गोष्टी आहेत, तर बघूया त्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात. सो अजून वेळ आहे. सप्टेंबरमध्ये जर ते सैन्य माघारी घेतलं अमेरिकेने सर्व, तर त्या केसमध्ये कशा पद्धतीने गोष्टी राहतील ते बघूयात. संस्कृतला राष्ट्रभाषा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला होता, त्याचा संदर्भ आपले सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिला होता बघा. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही 2-3 दिवसामध्ये रेफरन्स आलेले आहेत त्याचं एक सेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत, ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोर्स मटेरियल खंड 3.1 जनता या ग्रंथाचं मुख्यमंत्री है ना उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आलं. सो हे एक लक्षात ठेवा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोर्स मटेरियल खंड 3.1 जनता. ओके, त्याच्यानंतर कालचे प्रश्न घ्या. बाफ्टा पुरस्कार 2021 बाबत बिनचूक नसलेलं म्हणजे चूक नोमॅनलँड हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, बरोबर आहे बघा विधान. क्लो जावो या बाफ्टामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकविणाऱ्या पहिल्या महिला दिग्दर्शक ठरल्या, दोन्ही बरोबर आहे, त्यामुळं यापैकी नाही. ओके, त्याच्यानंतर 3 बँडेड रोज फिंच या पक्षाबाबत अचूक विधान निवडा. भारतात प्रथमच आसाममध्ये या पक्षाची नोंद झालेली आहे, तर आसाम नाही अरुणाचल. ओके, सो हे चुकीचं आहे बघा स्टेटमेंट. मूळचा दक्षिण चीनमधला स्थानिक पक्षी आहे, हे बरोबर आहे. सो अचूक विधान फक्त ब. भारतात पांढरं सोनं कापसाला म्हटलं होतं. भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 नुसार भारताची अर्थव्यवस्था व्ही आकाराची आहे, बरोबर आहे. आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांच्यानुसार भारताची अर्थव्यवस्था के आकाराची आहे. सो दोन्ही बरोबर आहे. नतांज अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो इराणमध्ये स्थित आहे बघा. खालीलपैकी कोणत्या देशाने 14 एप्रिल 2021 रोजी समता दिन साजरा केला? अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बिनचूक विधान निवडा. ब्रिटनच्या ग्रे इन कोर्टात स्थान देण्यात आलेले एकमेव बिगर ब्रिटिश व्यक्ती होय. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. 1928मध्ये भारतातील महिला कामगारांसाठी प्रसूती लाभ विधेयक त्यांनी मांडलं होतं. फक्त अ, फक्त ब, अ, क, अब, क. स्पुटनिक व्ही लसीबद्दल बिनचूक विधान निवडा. जगात कोविड प्रतिबंधक नोंदणी झालेली पहिली लस आहे. 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानावर साठवणूक केली जाते. रशियाद्वारे बनवलेली लस आहे. फक्त अ, फक्त ब, अ, क, अब, क. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात स्थित आहे? जपान, उत्तर कोरिया, चीन, दक्षिण कोरिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेबाबत बिनचूक नसलेलं विधान ओळखा. गरिबी रेषेखालील सर्वांना मोफत वीज जोडणी मिळेल. 14 एप्रिल 2021 ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान ही योजना राबवली जाणार आहे. फक्त अ, फक्त ब, अ, ब यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.